तेव्हा इतका पुन्हा कधीच लागलो नव्हतो. वाऱ्यासारखी बातमी ही सगळीकडे पसरू लागली. वाऱ्यासारखी बातमी ही सगळीकडे पसरू लागली आणि भेटीसाठी माझ्या आता मित्रमंडळी येऊ लागली. घरामध्ये गडबड होती, नातेवाईक येत होते. घरामध्ये गडबड होती, नातेवाईक येत होते आणि बाळणपणा आधीच माझ्या दिवाळ माझं काढत होते. 8वा महिना सुरू झाला, डोळ्या जेवण करायचं होतं. कसं, कुठे, काय, केव्हा हे ठरायचं होतं. शेजारी म्हणे बागेत करू, साऊ म्हणे नावेत करू. मी म्हटलं कुठं जातं, आपण आपलं घरीच करू. दिवस माझे भरत आले, आता मला बसवत नव्हतं. हे वाटलेलं होतं ना, दिवस माझे भरत आले होते आणि मला काकूला पटलेलं दिवस कशी पुरुषांची फलित होते. दिवस माझे भरत आले, आता मला बसवत नव्हतं. असे एकदा तरी पुरुषांच्या वाटेला कापा आलं पाहिजे ना. दिवस माझे भरत आले, आता मला बसवत नव्हतं. आणि बाळणपणाच्या रजेसाठी ऑफिसमध्ये मी लिहिलं होतं. माझ्या आधी चौघांनी नंबर तिथे लावले होते. माझ्या आधीच चौघांनी नंबर तिथे लावले होते आणि हेड क्लासच्या आमच्या म्हणे डोळे फारच विचित्र होते. फायलीमध्येच बसत होता, सिस्पेन्शली खात होता. हेड क्लास कसा होता बघा, फायलीमध्येच बसत होता, सिस्पेन्शली खात होता. मला वाटतं त्याचा मुलगा नक्की काळा जन्माला येणार होता. साहेबांना जेव्हा मी म्हणालो रजा मला हवी आहे, साहेब म्हणे मिळणार नाही, आता माझीच शक्यता आहे. 2 महिने झाले तरी मी अजूनही बसलो नाही आणि मलाच माझी खात्री नसल्यामुळे अजून कुठे बोललो नाही. सगळेच चालले रजेवर, तुम्ही माझं ऑफिस माझं चालणार कसं आणि ये रीचेच मी तुम्ही बाळणपण काढताच कसं. आपण काय करणार सर, करता करिता आहे बघा, सगळं स्वतः करिता आपण काय करणार सर, करता करिता आहे आणि बाळणपणाशिवाय दुसरं आपल्या हातात काय आहे. या आधीच्या 2 मुलीच आहेत. आता बघा